महत्त्वाची बातमी आपण पाहताय। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीनं धाड टाकलेली आहे। मुंबई पालिकेच्या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। तर मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रीमो बँकवेटच्या नावानं शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप रवींद्र वायकर यांच्यावर आहे। पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या क्रीडांगण आणि गार्डनच्या जागेवर बांधकाम केल्याचा ठपका आहे। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात या जमिनीवर हे बांधकाम करण्यात आलेलं आहे। हॉटेलची किंमत 500 कोटी असल्याचा भाजप नेत्यांचा दावा आहे। तर ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीनं धाड टाकलेली आहे। आज सकाळी 8:30 वाजल्यापासून ईडीचं पथक हे वायकर यांच्या घरी दाखल झालेले आहे। 10 ते 12 अधिकारी हे वायकरांच्या घरी दाखल आहेत। जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळा प्रकरणी वायकर ईडीच्या रडारवर आहेत आणि याआधी डिसेंबर महिन्यामध्ये देखील वायकर यांची चौकशी ईडीनं केली होती आणि आज बरोबर सकाळी 8:30 वाजता अधिकारी 10 ते 12 अधिकारी ईडीचे जोगेश्वरीमध्ये रवींद्र वायकर ज्या ठिकाणी राहतात त्या निवासस्थानी दाखल झाले आणि या सध्या धाड सत्राला सुरुवात झालेली आहे। चौकशी सध्या केली जाते। यामध्ये वेगवेगळ्या प्रकरणांसंदर्भातली माहिती सध्या ईडीच्या अधिकाऱ्यांकडून घेतली जाते। जोगेश्वरीमधल्या भूखंड घोटाळा प्रकरणी वायकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत असतानाच ईडीकडून आणखी 6 जणांच्या विरोधात जे आहे ते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आज रवींद्र वायकर यांच्या घरी थेट ईडीचे अधिकारी पोहोचले। 10 ते 12 अधिकाऱ्यांचं पथक आहे आणि त्यांच्याकडून आता चौकशी सुरू झालेली आहे। डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रवींद्र वायकर यांना ईडीच्या कार्यालयामध्ये बोलावून त्यांची जवळपास 7 ते 8 तास कसून चौकशी झालेली होती। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक तपशील जाणून घेणार आहोत। कृष्णा, टायमिंग फार महत्त्वाचा आहे, म्हणजे उद्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागतोय आणि आज ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीचा छापा। नक्कीच वृषाली, ही वेळ जी आहे ती खूप लक्षात घ्यावी लागेल, कारण उद्या विधानसभा अध्यक्षांकडून शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवरती निर्णय दिला जाणार आणि अशातच आज ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यावरती ही छापेमारीची कारवाई होणं किंवा त्यांच्या घरी अशा पद्धतीनं छापा पडणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। आणि याआधी सुद्धा आपण पाहिलं, महाविकास आघाडीचे नेते सातत्यानं केंद्रीय तपास यंत्रणांवरती आरोप करत आलेले आहेत। केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून कुठेतरी दबाव टाकला जातो अशा पद्धतीचा आरोप सुद्धा होत आलेला आहे आणि आता रवींद्र वायकर यांच्यावरती सुद्धा आज ही कारवाई होणं, यावरून सुद्धा विरोधकांकडून किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरोप जे आहेत ते केले जाऊ शकतात। मात्र ईडीची ही सगळी छापेमारी ही जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणामध्ये सुरू असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळते आहे। मात्र ईडीकडून अद्याप तरी तसं काही अधिकृत माहिती जी आहे ती आलेली नाहीये। मात्र जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याचा तपास त्या ईडीकडून सुरू आहे। मुंबई पोलिसांनी सुद्धा याआधी हा गुन्हा दाखल तपासाला सुरुवात केलेली होता आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून रवींद्र वायकर यांची चौकशी सुद्धा झालेली होती। त्यावेळी रवींद्र वायकर म्हणाले होते की मी चौकशीला घाबरत नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये मी चौकशीला सामोरं जायला तयार आहे, मात्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही। मात्र अनेकदा त्यांना चौकशीला बोलावण्यात आलं, त्यांचा दबाव नोंदवण्यात आला आणि त्यानंतर ईडीनं या सगळ्या प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगच्या तपासाला सुरुवात केलेली आहे। वायकर यांच्या